नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये युती करू नयेत अशा भावना खरं तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या आहेत आणि तसा खरं तर प्रस्ताव देखील शहराध्यक्षांकडून वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे। माझ्यासोबत शहराध्यक्ष आहेत सुनील केदार। सर, काय नक्की सगळ्यांची इच्छा आहे? कालपर्यंत 1077 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आणि कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुकांची अशी भावना आहे की 2017 साली आपण स्वतंत्र लढलो होतो, 66 जागा निवडून आल्या होत्या, 42 जागांवर आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो, 13 माजी नगरसेवकांनी इतर पक्षातल्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि हे सगळं पाहता कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुकांच्या तीव्र भावना आहे की आपण स्वतंत्र लढलं पाहिजे। त्या भावना आम्ही जसं तशा प्रदेशाला कळवलेल्या आहेत। पण आता काय वाटतं, म्हणजे कितपत यश मिळेल? आणि एकीकडे वरिष्ठ नेते म्हणतात की आम्ही महायुतीसाठी प्रयत्नशील आहोत, आता कार्यकर्त्यांच्या भावना खूप काही सांगून जातात। वरिष्ठ नेते महायुतीसाठी जरी प्रयत्नशील असतील तरी कार्यकर्त्या पदाधिकारी आणि इच्छुकांच्या भावना आम्हाला कळवणं क्रमप्राप्त आहे, त्या आम्ही कळवलेल्या आहेत। महायुती म्हणून लढलो तर किती फटका बसेल असं वाटतं? महायुती म्हणून लढताना जे कार्यकर्त्यांनी ज्या ज्या प्रभागात आपली तयारी केलेली आहे समजा, तर त्यांच्यावर अन्याय होतो असं आमचं पदाधिकारी म्हणून म्हणे, संघटना म्हणून आमचं मत आहे आणि म्हणूनच आम्ही जशाच्या तशा भावना कळवलेल्या आहे की जर आपण मागच्याही वेळेस जर 2017 साली स्वतंत्र लढलो आहे, आता तर आपली ताकद वाढली, इच्छुक वाढले आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केलेली। इनकमिंग पण जोरदार झालंय, त्याचा फायदा होणार? इनकमिंग तसं काही फारसं जोरदार झाले, 13 माजी नगरसेवक आले, परंतु मुळातच भारतीय जनता पार्टी ही केडर बेस पार्टी आहे, कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि बूथ प्रमुख हा निवडणूक लढवत असतो। इतर पक्षांमध्ये उमेदवार निवडणूक लढवतो, आमच्या पक्षामध्ये बूथ प्रमुख निवडणूक लढवतो, म्हणून जगातली सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी झालेली आहे। स्वबळावर लढवलं तर कितपत फायदा होणार? 122 पैकी किती जागा येईल असं वाटतं? 100% जो 100+चा आम्ही नारा दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टी पार करणार, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर ही ठाम खात्री आहे आम्हाला। पण आपण जरी असं म्हणत असलो तरी जर वरिष्ठ पातळीवर जे महायुतीचा निर्णय घेण्यात आला तर मग आपली पुढची भूमिका काय असणार? नाराजी परत बघायला मिळेल? नाराजी कार्यकर्त्यांमध्ये जर स्वतंत्र नाराजीचा प्रश्नच येत नाही। एका जागेवर 10-10, 15-15 इच्छुक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यापैकी कोणालाही द्या, परंतु युती करू नका अशी त्यांची म्हणणं आहे। ते म्हणणं जसं तसं कळवलेलं आहे। एकंदरीत आपण बघत आहोत की स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाजपने तयारीही सुरू केली आहे। आता पक्षश्रेष्ठीकरता काय निर्णय हे घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन निकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।